कल्याण पत्रीपुर हनुमान नगर में स्थित ख्वाजा गरीब नवाज कॉलोनी का जल संकट दूर करने में भारतीय जनता पार्टी की महिला नगर सेविका स्नेहल संजय मौर्य को सफलता मिली है। पिछले 3 महीने से यहाँ के सैकड़ों जनता को बूंद बूंद पानी के लिए तरसना पड़ रहा था। इस मामले में यहाँ के समाजसेवक आसिफ बेग और फातिमा शेख ने पैनल नंबर 18 की बीजेपी महिला नगर सेविका स्नेहल संजय मौर्य को जनता के परेशानी से अवगत कराया, तो मौर्य ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन से पत्र व्यवहार करके ख्वाजा गरीब नवाज कॉलोनी में 6 इंच की जलापूर्ति कराने वाली पाइपलाइन को लगाकर यहाँ की पानी समस्या में दूर की है। इस काम में खुश होकर शनिवार के दिन हनुमान नगर ख्वाजा गरीब नवाज कॉलोनी के लोगों ने स्नेहल मौर्य का शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया और उनकी तत्परता पर आभार व्यक्त किया। मेरा नाम शबनम है, गरीब नवाज चाले। हमारे को 1 महीने से इधर पानी का बहुत प्रॉब्लम था। हाँ, 1 महीने से ज्यादा था। मैडम ने हमारे पास आए, हमारा पानी का काम किए, उनका बहुत शुक्रिया अदा करते हैं हम दिल से। आगे हमारे साथ ऐसा ही आगे रहे, हमको कुछ भी प्रॉब्लम रहेंगी तो यहाँ की लेडीज लोग नीचे भी गए थे ना ऑफिस पे, तब भी जाके आए थे तो हमारा कुछ काम नहीं हुआ। ये मैडम आए, स्नेहल मैडम आए, उनका बहुत बहुत दिल से शुक्रिया। आगे हमारे साथ ऐसा ही रहे हो। मी 18 ब मधून प्रतिनिधित्व करते। मी आत्ताच निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये मी निवडून आले। तर मला ह्या लोकांनी त्या दिवशी ईदच्या दिवशी बोलवलं, इन्व्हाइट केलं, पण त्यावेळेस मी जेव्हा बघितलं की ह्यांची जी परिस्थिती आहे की बाबा घरात पाणी नाहीये तरी पण हे लोक सण साजरे करतात, मला खूप वाईट वाटलं। म्हणजे रमजान सारखा पवित्र महिन्यामध्ये ह्यांच्याकडे पाणी नव्हतं प्यायला। मला असं वाटलं की मी आधीच आले असते तर मी ह्यांच्यासाठी काहीतरी करू शकले असते, पण ठीक आहे, आज मला खूप आनंद होत आहे की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले आणि ह्याही पुढे ह्यांच्यासाठी अशीच मदत करत राहील। आणि असं मी आश्वासन देत नाही, मी बोलण्यापेक्षा करण्यातून जास्त दाखवण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे। आणि आता जे म्हणाले की ह्यांची जी घरं जात आहेत, पण मी 100% प्रयत्न करेन की ह्यांची घरं जाऊ नये आणि ह्यांना योग्य तो न्याय मिळावा। बस इतकंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। इस मौके पर आसिफ बेग, फातिमा शेख, शबनम असलम शेख, हज्जो यूनुस बेग, रुखसार सिकंदर शेख, हैदर फहीम काजी, दस्तगीर ने स्नेहल मौर्य का आभार माना है। आसिफ बेग ने नगर सेविका स्नेहल मौर्य के समक्ष कहा कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका यहाँ से रास्ता विस्तारीकरण कर रही है, जिसमें सैकड़ों घर और उसमें रहने वाली जनता विस्थापित हो रही है, जिनका पुनर्वासन किया जाए, ऐसी मांग आसिफ बेग ने की है। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा बोलायचं म्हणत असं आहे की इथनं रोड जाणार आहे 100 फूट, तर हा जर निधी आहे ना खासदारच्या टायमिंगला पास झालेला आहे, बरोबर, ओके, आणि नगरसेवक त्या इलेक्शनच्या वयात अगोदर पास झालेला आहे। तर हा निधी पास झालेला आहे, मंजूर झाला आहे, तर हा जर निधी पास झाला त्या हिशोबाने काम तर थांबणार नाही कोणाच्या थांबून। पण जर थांबला, आमच्या स्नेहल मौर्य ताई आणि मोर्चा वगैरे काढून जर थांबला तर बरेच लोक, आमच्या लोकांना आनंद होईल इथं। आणि चांगले लोकांचे घर म्हणजे घर जाणं म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे आणि मनामध्ये लागते। घर एक माणूस, सामान्य माणूस कसं बनवतो त्यांच्या सामान्य माणसाला माहिती आहे। गरीबवर घराचे कामं करतात, भांडे घासतात आणि लेकरे बाळाला आपल्या म्हणजे पाडतात नाही का, लहानबरोबर शाळेला करून शाळेची फी भरून त्यातनं पोट वाचून एक ईट लावतात घराची। मग ते ईट लावून आणि कसे सिमेंटचे गोण्या स्वतः उचलून टोक्यावर आणतात, कारण की मी पण त्या परिस्थितीने आलेले, खालच्या गरीबी लेवलला आले आणि मी पण काही श्रीमंत नाही आहे, मी पण एक सामान्य माणूस आहे आणि सर्व इथं सामान्यच आहे आपली आणि सर्व चांगले लोक आहेत। ते हिशोबाने माझा मनाचा दुःख असं आहे का आपणचे घरं ना जावे म्हणजे, तर नाही जर गेले तर बरं होईल। पण आमचे स्नेहल मौर्य ताई का आम्हाला आश्वासन देतात का बाबा हा तुम्ही वाचवणार, आणि मला वाटलं की जरी नाही वाचत तर काही हरकत नाही, पण मला एवढा अभिमान आहे ताईवर, कोणावर नाही पण ताईवर एवढा अभिमान आहे की 100% ताई जर घरं गेले तर आम्हाला बिल्डिंगमध्ये चांगली सोसायटीमध्ये घरं घेऊन देणार। ही माझी